1500च्या नोटा रद्द केल्याच्या निर्णयावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप शिवसेना मंत्र्यांची जोरदार खडाजंगी झाली। नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वसामान्यांना त्रास होत असल्याची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली, तर सरकारमध्ये राहून विरोधाची भूमिका घेणं चुकीचं असल्याची टीका भाजपच्या मंत्र्यांनी केली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना चलनातून रद्द झालेल्या 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली। या निर्णयामुळे बँक व्यवस्थापनासोबतच ग्रामीण भागातल्या जनतेतही चिंतेचं वातावरण आहे। हा निर्णय सहकाराच्या मुळावर घाव घालणारा असल्याची टीका विरोधकांनी केली। जिल्हा बँकांवर घातलेल्या निर्बंधांच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा बँकेच्या संचालकांसह कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले। या निर्णयामुळे आर्थिक संकट निर्माण झाले, त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला। आता फक्त फॉर्म भरले तरी चालतील। शुल्क भरण्याकरता फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली। कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या परवाना असलेल्या व्यापाऱ्याला 10 लाख रुपये बँकेतून काढण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राज्याचे कृषी आणि पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली। रोखीचा व्यवहार करता यावा याकरता ही मागणी केंद्राकडे राज्य सरकार करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीज पुरवठा गेल्या 9 दिवसांपासून खंडित आहे। ट्रान्सफॉर्मर जळाल्यानं 42 गावांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला, त्यामुळे मागच्या 9 दिवसांपासून ही गावं अंधारात आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।